श्री गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, सुलभ भारती मराठी इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील 11वी कविता जीवन गाणे. तर प्रस्तुत कवितेवरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न, यांची उत्तरं, त्यांचं स्पष्टीकरण, त्याचबरोबर कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये घेऊन आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला पहिला प्रश्न आहे, आकृत्या पूर्ण करा. स्वाध्यायामधले प्रश्न आहेत. याच्यामध्ये आपल्याला पहिली आकृती दिलेली आहे कवीच्या अनुभवातले जग, आणि दुसरी आकृती आहे कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक कोणते. तर बघा, सुरुवातीला या ठिकाणी तक्ता पूर्ण कर दिलेला आहे. यामध्ये आपल्याला कवीला जगणे शिकवणारे घटक कोणते आहेत ते दिले आहे. पहिला घटक आहे चंद्र चांदणे, आणि दुसरा आहे पंथी, नदी, पक्षी, सागर, वृक्ष. तर या प्रत्येक घटकाकडून कवी काय शिकले. या ठिकाणी बघा, चंद्र आणि चांदणे यांच्याकडून कवी कसं जगावे हे शिकले. पंथीकडून आपण कसं जळावं, नदीकडून कसं जगावं, पक्ष्यांकडून कसं सहन करावं, सागराकडून अथांगता आणि वृक्षाकडून स्थितप्रज्ञता. पुढचा सोमतावरती आधारित प्रश्न आहे. बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु, हा विचार स्पष्ट करा. तर बघा, सोमतावरती आधारित प्रश्न असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या मनाने लिहायचं आहे, परंतु उदाहरणादाखल या ठिकाणी उत्तर बघा. निसर्ग ही एक मोठी शाळा आहे, त्याला भिंती नाहीत. बसायला बाक नाही की शाळेची घंटा ही तेथे नाही. शिक्षक म्हणजे निसर्ग व निसर्गातील प्रत्येक घटक, तेच माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. निसर्गातील लहानशा अशा मुंगीकडून एकाच रांगेनं शिस्तीने जाण्याचे धडे घेता येतात. मधमाशीकडून सतत कार्यशील राहण्याचा धडा गिरवता येतो. झाडाकडून स्थितप्रज्ञता शिकता येते. कोणत्याही कठीण काळात नेटाने उभे राहणारं झाड आपलं गुरु होतात. नदीकडून अव्याहतपणे काम करण्याची प्रेरणा मिळते. नदी कधी थांबत नाही, प्रवाहशील असते. फुलांकडून सुगंध देणे म्हणजेच इतरांना सुखी कसे करावे हे शिकता येतं. पाण्याकडून निर्मळता शिकता येते. खरोखरच निसर्ग आपला गुरु आहे, आणि असे हे बिनभिंतीच्या शाळेतले गुरु आपल्याला खूप गोष्टी शिकवतात. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. बघा, घाव सोसणे म्हणजे अतिशय वेदना सहन करणे. वृक्ष याचे उत्तम उदाहरण आहे. वृक्ष थंडी, ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करणे म्हणजे त्याच्याशी मुकाबला करणे आहे ना. प्रतिकूल परिस्थितीतही नेटाने उभे असतात. वाटसरूंना सावली देतात. वाटसरू म्हणजे रस्त्याने आहे ना प्रवास करणारे व्यक्ती, वाटेने जाणारे व्यक्ती, त्यांना ते वृक्ष सावली देतात. स्वतः मात्र उन्हात तापतात. कोणी झाडावर दगड मारले, फांद्या छाटल्या, घाव घातले तरी मुकाट्याने सहन करतात. मुकाट्याने म्हणजे गपचूप, व आपली रसाळ फळेही देतात. माणसानं झाडाच्या लाकडाचा बांधकाम फर्निचरसाठी उपयोग करून घेतला. त्याच्यावर निर्दयीपणे करवत चालवली तरी ते झाड दुसऱ्यासाठी घाव सोसतं, त्याला मदतच करते. स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याला मदत करणारं झाड खऱ्या अर्थानं ऋषी मुनींसारखे स्थितप्रज्ञ आहेत. अशा प्रकारे आपण दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. चर्चा करूया. यामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे निसर्गातील कोणत्याही 5 गोष्टीपासून तुम्हाला काय काय शिकता येईल याविषयी मित्रांशी चर्चा करा किंवा वर्गात सांगा, असा हा उपक्रम दिलेला आहे. तर मित्रांनो, हे झाले स्वाध्यायामधील प्रश्न, त्यांची उत्तरे, यांचं स्पष्टीकरण. आता आपण प्रस्तुत कवितेवरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड आन्सर्स हा भाग पाहणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. सृष्टीचे घटक जगणे शिकवतात. कसं की मंजूळ गाणं आणि चंद्राचं चांदणं. भरकटलेल्या जगात कोणाची जाण नाही. बघा, चौकट पूर्ण करा. ते आहे संस्काराची. पंथ्या येथे आहेत. कुठं आहेत? तुळशीवर आहे. आता एका वाक्यात उत्तरे बघा.
स्वैर होऊनी नदी का पळते, तर ती सागराला भेटण्यासाठी स्वैर होऊन नदी पळते. भरकटलेल्या जगात कुणाला कशाची जाण नाही, तर भरकटलेल्या जगात संस्काराची कुणाला जाण नाही. दुसऱ्यासाठी घाव कोण सोसतात, तर वृक्ष दुसऱ्यासाठी घाव सोसतात. आकृतीबंध पूर्ण करा. पुढचा आहे, पक्ष्यांची काय विशेषता सांगितली आहे, ते म्हणजे त्यांचे हौसले बुलंद असतात आणि ते सहन खूप करतात, सोसणे. कोणापासून काय शिकावे ही चौकट पूर्ण करा. मंजूळ गाणे हे आपल्याला जगणे शिकवतं. आता रिकाम्या जागी खालील शब्द भरून काव्यपंक्ती पूर्ण करा. डॅश डॅश चंद्र चांदणे जगणे मधला शिकून गेले. बघा, उत्तर आहे झिलमिलणारे. डॅश डॅश त्या पंथीचे जळणे मधला शिकून घेतले. कुठल्या? तुळशीवरल्या. आणि तिसरा प्रश्न आहे, प्रेम काय ते कुणा न ठावे नदी डॅश डॅश जीवका लावे सागरा. अशा प्रकारे पुढचा प्रश्न आहे. खालील काव्यपंक्तीचा आशय स्पष्ट करा. भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. तर अशा ओळींचा आशय सौंदर्य स्पष्ट करताना, भावार्थ स्पष्ट करताना, संदर्भाचे स्पष्टीकरण करताना आपल्याला बघा या ठिकाणी प्रस्तावना करायची आहे की उपरोक्त पंक्ती जीवन गाणे या कवितेतून घेतली असून कवी नितीन देशमुख निसर्गातील प्रत्येक घटक आपणास काही मूल्य व संस्कार शिकवत असतात हे स्वोदाहरण पटवून देत आहेत. तर मित्रांनो, ही प्रस्तावना झाली. ठीक आहे. आणि प्रस्तावनेचाच हा भाग थोडासा. आजच्या धावपळीच्या युगात संस्काराची वानवा आहे, म्हणजेच कमी आहे. प्रसिद्धी आणि पैसा मुख्य ध्येय मानून मूल्य गुंडाळून ठेवली जात आहेत. जग भरकटलेले आहे, चांगल्या गोष्टीची घसरण होत चाललेली आहे. पण याही काळात तुळशीपुढे तेवत असलेल्या पंथीने मला शिकवलं की तू असाच जळत राहा, प्रकाश देत राहा, अंधार ज्ञान दूर सारत राहा. आजूबाजूला असलेल्या अनेक घटकांमधून बोध घेण्यासारखा आहे. मातीच्या पंथीनं मला जळत राहायला, पेटत राहायला शिकवलं. पंथीचे रूपक प्रस्तुत कवितेत वापरले असल्याने आशय सौंदर्य निर्माण झाले आहे. पुढचा प्रश्न आहे, बुलंद तरीही असे हौसले पिल्लासाठी किती सोसले. तर या कवितेचं बघा. प्रस्तुत जीवन गाणे कवितेत कवी नितीन देशमुख यांनी जगण्याची कला शिकविली आहे. पक्षी झाडावर आपले घरटे बांधतो, एक एक काडी गोळा करून अत्यंत मेहनतीने छोटेसे घरटे साकारतो. त्यात तो आपला संसार उभारतो, पिल्लांना जन्म देतो. त्यांच्या दाना पाण्यासाठी तो दूर दूर भटकतो. दाणे गोळा करून इवल्याशा चोचीने पिल्लांना भरवतो. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करतो. छोट्याशा पंखात बळ आणून उंच उंच उडतो. पिल्लांना मोठे करण्याचा निर्धार करून आकाशात झेप घेतो. त्यांच्याकरिता अपार झटतो, कष्ट सोसतो. या उदाहरणातून कष्टाला पर्याय नाही याची जाणीव होऊन ध्येय निश्चित करून भक्कमपणे संकटाशी सामना करण्यास कवी शिकवतो. या कवितेमध्ये हौसले, सोसले, चोचीमधले गेले असे यमक साधणारे शब्द आहेत. त्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. मित्रांनो बघा, कवितेचे कवी आहेत नितीन देशमुख. कवितेचा रचना प्रकार आहे निसर्ग कविता आहे. कवितेचा काव्यसंग्रह आहे हे किशोर या मासिकातून सप्टेंबर आहे ना, साल थोडंसं चुकीचं झालेलं आहे, पण हे किशोर मासिक आहे, त्या मासिकातून घेतलेला आहे. कवितेचा विषय निसर्ग आपला गुरु असतो, त्याच्यापासून काही ना काही शिकता येतं. कवितेतून व्यक्त होणारा भाव तो म्हणजे ही एक प्रेरणागीत आहे किंवा एक प्रेरणादायी कविता असून निसर्गाद्वारे जगण्याची प्रेरणा, जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. कवी कवयित्रींची लेखन वैशिष्ट्ये, मार्मिक शब्दांचा उपयोग कवीने केला आहे. उदाहरणार्थ सोसले गेले ही आहे मित्रांनो कवितेची मध्यवर्ती कल्पना. त्यानंतर कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता आहे. त्याचबरोबर कवितेतून आवडलेली ओळ, सागराची अथांगता अन वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मधला शिकून गेले.
ही या कवितेची आवडलेली ओळ. या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन दुसरी एखादी ओळ, अ, आवडलेली कुठलीही दुसरी ओळ तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकताय. कवितेतून मिळणारा संदेश हा आहे. आणि शेवटी बघा, या ठिकाणी काव्यपंक्तीचे रस ग्रहण करा. ओळ आहे, कवी या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले. उत्तर बघा, नितीन देशमुख यांनी जीवन गाणे कवितेत निसर्ग आपणास अनेक गोष्टी कळत नकळत शिकून जातो असे उदाहरण स्पष्ट केले आहे. सृष्टीतील मंजूळ गाण्याने मला जगण्याची प्रेरणा मिळते. झिलमिलणारे चंद्र व चांदणे मला प्रसन्न करतात, उत्साह निर्माण करतात. जगण्याची उमेद देताना कसे जगावे याचे भान देतात. चंद्र चांदण्याची शीतलता मन शांत ठेवून कसे जगावे याचे धडे देते. गाणे चांदणे यांचे यमक साधले आहे. झिलमिलणारे चंद्र चांदणे यात अनुप्रास साधल्याने या ठिकाणी काव्य सौंदर्य वाढले आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नांचं उत्तर लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पंथीचे जळणे मजला शिकून गेले. तर त्याचंही उत्तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे पाहू शकता की बघा, तंत्रयुगात जग आनंदापासून भरकटत चाललं आहे. स्वैराचाराने मूल्य हरवताना दिसत आहेत. संस्कार लोपले आहेत. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी पंथी कवीपुढे आदर्श आहे. सायंकाळी तुळशीपुढे तेवणारी पंथी, तेवणारी म्हणजे पेटणारी, उजेड देणारी, ही तेवत राहून अंधाराचा नाश करते, अंधाराला संपवते, प्रकाश देते. माणसानेही दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी, मदत करण्यासाठी असेच कष्टाने तेवत राहिलं पाहिजे. या पंथीसारखं, पंथीचे रूपक भरकटलेले जग या संकल्पनांनी कवितेचे असे सौंदर्य खुलले आहे. तुळशीची पवित्रता अर्थ सौंदर्य निर्माण करते. तिसरी प्रश्न आहे, प्रेम काय ते कुणान ठावे, नदी सागरा जीव का लावे, स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकून गेले. तर उत्तर बघा, धावपळीच्या युगात, बघा धावपळीच्या सध्या युगात जो तो आपापल्या व्यापात गुंतला आहे, स्वार्थी झाला आहे. प्रेम करणं, समर्पण करणं, त्याग वगैरे तो विसरून गेला आहे. प्रेम म्हणजे जणू त्याला माहीतच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण निसर्ग प्रेम करायला शिकवतो, त्याग शिकवतो, समर्पणाची भावना शिकवतो. नदी सागराला जीव लावते, त्याच्या भेटीसाठी उत्सुकतेने स्वैर होऊन पळते, धावते व सागरात स्वतःला समर्पण करते, स्वतःच सागर होऊन जाते. असे निखळ प्रेम नदी वाचून कुठे मिळेल. नदी व सागराचे उत्तम उदाहरण त्याग, प्रेम व समर्पण ही मूल्य शिकविते. मूल्यासहित जगणे असते हा अर्थ स्पष्ट करून कवितेत अर्थ सौंदर्य प्राप्त करून दिलं आहे. ठावे, लावे या शब्दांचे यमक आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकून गेले. बघा, ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणं गरजेचं असतं. हे पक्षी व पिल्लू या उदाहरणाद्वारे दर्शविलं आहे. एवढासा लहान पक्षी काडी काडी जमवून घरट बांधतो, पिल्लास जन्मास घालतो, त्याला दाना पाणी देण्यासाठी उंच उंच भराऱ्या घेतो, त्याच्या चोचीत दाणे घालतो, पिल्लाच्या पंखात बळ येईपर्यंत त्याच्यासाठी कष्ट सोसतो. निसर्गातील या उदाहरणाद्वारे परिश्रम करणे, कष्ट सोसणे याचा अर्थ कवीला उलगडतो. जीवन जगण्याची कला शिकवतो. हौसले, सोसले, मधले, गेले या शब्दांचे यमक असून ध्येयपूर्तीसाठी झटणे या प्रेरणेने कवितेस असे सौंदर्य प्राप्त झाले आहे. पुढच्या बघावळी, सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकून गेले. पुढे बघा, सागर व वृक्ष हे निसर्गाचे घटक अत्यंत महत्वाचे आहेत. माणसाने उथळ विचार न करता समुद्राची गंभीरता व अथांगता आत्मसात केली पाहिजे. सागर सर्वसमावेशक आहे, तरीही खोल व शांत आहे. वृक्ष कोणत्याही हवामानात
अचल स्थिर उभे असतात. अचल म्हणजे कुठलीही हालचाल न करता. संकटाशी सामना करतात. प्रसंगी त्यांच्यावर घाव पडले तरी सहन करून मानवाला ते लाकूड, फळे, फुले, औषधे देतात. सावली देतात. मदतीचा हात देतात. दुसऱ्यासाठी घाव सोसूनही परोपकार करणारे वृक्ष खऱ्या अर्थी स्थितप्रज्ञ असतात. सागर व वृक्षाचे समर्पक उदाहरण देऊन कवितेस असे सौंदर्य प्राप्त झाले आहे. अथांगता, स्थितप्रज्ञता ही मूल्ये उद्धृत केली आहेत. तर या ठिकाणी बघा कवितेत यमक जुळणारे शब्द, गाणे, चांदणे, ठावे, लावे, सोसले, गेले, सागराची, वृक्षाची, म्हणजे यमक जुळणारे शब्द यालाच इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स असं म्हणतात. त्याचबरोबर आता कवितेमध्ये समान अर्थ असलेले शब्द बघा, दिवा म्हणजे पंथी, सुधाकर चंद्र, गोड मंजूळ, कुमुद चांदणे, समुद्र सागर, सरिता नदी, झाड, वृक्ष, जखम, घाव. अशा प्रकारे पुढं जीवन गाणे या कवितेचा थोडक्यात परिचय सांगायचा झालं तर निसर्ग आपला गुरु असतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीपासून काही ना काहीतरी शिकता येते. या कवितेत कवी नितीन देशमुख यांनी अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिलेला आहे. कवितेचा भावार्थ या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक ओळीचा शब्दशः भावार्थ या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी म्हणा वाचून कवितेचं आकलन चांगल्या प्रकारे करू शकता. काही शंका असेल, काही समजलं नसेल तर कृपया कमेंट्स करून नक्की विचारा, नक्की कळवा. पुढं बघूया आपण. आता या ठिकाणी बघा कवितेमध्ये आलेले काही कठीण शब्द त्यांचा मराठीमध्ये तसेच इंग्लिशमध्ये पुढं अर्थ दिलेला आहे. तर हे शब्दार्थ देखील आहे ना तुम्हाला कविता अभ्यासण्यासाठी मदत करतील. अशा प्रकारे या ठिकाणी बघा कवितेमध्ये शेवटी आलेले आहेत वाक्यप्रचार, है ना, जीव लावणे, प्रेम करणे, घाव सोसणे, दुःख सोसणे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी थांबतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आलेले असाल तर कृपया है ना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.